ही भाजी नेहमी माझी आई माझ्या डब्यासाठी बनवायची. सो आज बऱ्याच वर्षानंतर मला आठवलं, अरे ही भाजी आपण कित्येक वर्ष झाली बनवलीच नाही, तशी टेस्ट बघूया आज बनवून. सो सिमला मिरची फटाफट होती, फ्रेश कट करून घेतली मी मोठे मोठे क्यूब्स. आणि शेंगदाण्याची चटणी होती, त्याच्यामध्ये मीठ आणि बेसन घालून घेतलं, हळद आणि तिखट घालून घेतलं, आगरी मसाला आपला, आणि मिक्स केलं बस. आणि बाकी काही नाही. आणि मग सिमला मिरचीवर त्याला स्प्रेड करून घेतलं कट केलेला, आणि त्याला मस्त मिक्स करून घेतलं त्याच्यावर असं, आणि मुरायला ठेवून दिलं एक 5 मिनटं. सगळा मसाला त्याच्यात टाकून दिला आणि काही नाही, पाणी नाही, काही नाही घातलं. जस्ट तसंच त्याच्यावर जे पाणी सुटतं भाजीचं त्याच्यावरच मुरायला ठेवून दिलं. आणि फोडणीसाठी थोडंसं तेल घातलं पॅनमध्ये, जिरा, मोहरी, कांदा, टोमॅटो आणि हळद आणि थोडंसं मीठ, पुन्हा थोडंसं चवीपुरतं ह्याच्यात कांद्याला, ते घातलं, परतून घेतलं. आणि हे मिक्स केलेलं जे मिक्सचर होतं ठेवलेलं सिमला मिरचीचं, ते छान मुरलं होतं, ते घातलं मी तव्यामध्ये, पॅनमध्ये. आणि मग त्याला मिक्स करायचं नाही आहे, पण घातल्यावर पॅनमध्ये तसंच ठेवायचं आहे, जस्ट स्प्रेड करून त्याला व्यवस्थित सेट करून. आणि तसंच ठेवून दिल्यावर एक 5-7 मिनटं त्याला मीडियम टू लो फ्लेमवर मी शिजून घेतलं, कारण पाणी नव्हतं घातलं. तोपर्यंत भाकरीचं पीठ, नाचणीची भाकरी, आज मस्त गरमागरम पीठ मळून घेतलं आणि भाकरी वळायला घेतली. पटापट भाकरी वळून घेतली. म्हणजे आज ही माझ्यासाठी पर्वणीच होती हे जेवण. म्हणजे अचानक ठरला बेत, अचानक सगळं प्लॅन झाला. सो ही पर्वणीच होती. सो भाकरी पटापट वळून घेतली आणि भाकरी वळता वळता 5-7 मिनटं झालीच होती ती. सो मग ती भाजी चेक केली आणि त्या भाजीवर थोडासा पाण्याचा हपका मारून घेतला, फक्त जास्त नाही, अगदी थोडासा वरच्यावर. आणि मग पुन्हा झाकून त्याला एक पुन्हा लो फ्लेमवर 5-1 मिनटं मी 5 ते 7 मिनटं शिजवून घेतली, कारण की सिमला मिरचीचे तुकडे मोठे होते तर ते शिजायला वेळ जाईल म्हणून. आणि भाकरी थापून पटकन भाजून घेतली, तोपर्यंत माझी भाजी पण शिजली होती. सो मस्तपैकी यमी टेस्टी भाजी आणि उकडीच्या पिठाची माझी नाचणीची भाकरी, असा बेत मस्तपैकी छानपैकी रेडी होता आज मला जेवायला. आणि भाजी खरंच खूप सुंदर टेस्टी झाली होती. म्हणजे सिमला मिरचीची स्टफ सिमला मिरची म्हणा किंवा भरवा सिमला मिरची म्हणा किंवा काही म्हणा, पण ही सिमला मिरचीची भाजी मला खूप जास्त आवडायची लहानपणीची आठवण. आणि ती आज मी अचानक आठवण आल्यामुळे बनवली आणि मला खूप बरं वाटलं ते खायला.